अर्धा तास तरी भिजत ठेवायचं, तेव्हा हे असे फ्लफी होतात. आणि मग ते आपण पाण्यात पण घेऊ शकतो, लिंबू सरबत कुठल्याही सरबतात टाकून. फालुदामध्ये असतात बघा हे सीड्स वापरतात, ते आपण वापरू शकतो. तर इथे मी 2 चम्मच सीड्स टाकते. मी याला आधीच भिजत टाकलेलं. मला उन्हाळी उष्णतेचा त्रास होतो, त्यामुळे मी हे बघा 1 चम्मच रोज भिजत टाकते आणि आपल्या पाण्याबरोबर पिते, किंवा मग सरबतासोबत असं रोज पिते. तर त्यापासून मला खूप फायदा आहे. आपल्या पायाची जळजळ वगैरे होते ना उन्हाळ्यात, तर ते होत नाही यामुळे. तर हे बघा आपलं अशा प्रकारे. आणि आत्ता आपल्याला लागणार आहे यात टरबूज. आता टरबूज तर खूप छान मार्केटमध्ये आलेच. आमच्याकडे याला टरबूज म्हणतात, कलिंगड म्हणतात याला. तर हे आपण वॉटरमेलन इंग्लिशमध्ये. तर हे आपल्याला लागणार आहे. छान लाल घ्यायचं आणि त्याचे छान छोटे छोटे तुकडे करायचे. तर मी इथे साईडला तुकडे करून घेते आणि ते यात आपल्याला वापरायचे. आपल्या चॅनलवरती एकदम इझिली कसं कापायचं ते पण व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघा. याचे बघा अशा प्रकारे छोटे तुकडे करायचे, म्हणजे हे आपण सरबत पिऊ पण शकतो आणि खाऊ पण शकतो. याचे बाईट्स येतात ना, ते खूप छान वाटतात चवीला, एकदम मस्त. हे 1-2 चम्मच यातल्या बिया काढलेल्याच आहे मी. बिया असल्यास 1-2 तर काढून टाकायच्या. रूअफजा नसेल तर रोज सिरप येतं ते टाकायचं आणि साखर टाकायची. रोज सिरप पण गोडच असतं तसं. रूअफजानी तर खूपच छान चव येते. मी रूअफजा आहे माझ्याकडे, तर मी तेच वापरलंय. तर खूप छान, मुलांना तर खूप आवडलं. माझा मुलगा तर तो स्वतःच दूध घेऊन, वॉटरमेलन असलं की तो स्वतः एकटा आपला ग्लासमध्ये बनवून पितो. आणि खरंच ट्राय केलंय आम्ही, तर खूप छान चव होते, एकदम मस्त वाटतं पिल्यावर, पोटभरीचं होतं. हे बघा अशा प्रकारे वॉटरमेलनचे तुकडे टाकले छान, आणि रूअफजामुळे याला छान असा कलर आलाय आणि गोडपणा. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोडी साखर वापरू शकता, पण इथे मी साखर वापरलेली नाहीये. थोडं वरून रूअफजा टाकायचं डेकोरेशनसाठी, खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे बघा आपलं अगदी साधं सोपं मोहब्बत का शरबत तयार आहे. तर बघा आपले कुल्फीचं, हे बघा, तुम्ही पण आजच करून बघा. आणि ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा. सध्या यूट्यूबवर, इंस्टाग्रामवरती हे खूप व्हायरल होत आहे. होळीसाठी तर भरपूर जणांनी हे सरबत बनवलेलं. आता कुल्फीचं बॅटर पण बघा आपलं खूप दाटसर झालंय आणि थंड पण झालंय. थोडं कोमट आहे, आता उन्हाळा असल्यामुळे ना थोडं थंड व्हायला वेळ लागतो. मध्ये मध्ये चम्मच फिरवत राहायचं, नाहीतर याला साय पकडते ना. आपलं असंच प्लेन राहायसाठी बॅटर मध्ये मध्ये चम्मच फिरवत राहायचं. तर आता हे रूअफजा सरबत एन्जॉय करा. यात आईस टाकायचा, थंड प्यायचं. तर हे मी दूध थंडच घेतलेलं फ्रीजमधलं, गरम करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेलं, त्यामुळे. आणि वॉटरमेलन पण फ्रीजमध्येच होतं थंड, त्यामुळे हे असंच थंड आहे. जर तुम्हाला हवं असेल तर आईस क्यूब टाका आणि प्या, किंवा हे फ्रीजमध्ये ठेवून थोडा वेळ प्या थंड थंड. खूप छान वाटतं चवीला, एकदा नक्की करून बघा.